हॅलो हाय नमस्कार मंडळी। सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्याबरोबरच महाशिवरात्रीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिन म्हणजेच 8 मार्च या दिवशी आज महाशिवरात्र आलेली आहे। त्यामुळे हे जे दोन योग आहेत ना हे एकत्र जुळून आलेले आहेत। त्यामुळे अशी बऱ्याच ठिकाणी ही 3 दिवसाची सुट्टी आहे आणि असा सगळ्यांचा मस्त सुट्टीचा माहोल आहे। पण ज्या घरांमध्ये सुट्टी आहे सगळीकडे तिथे महिलांना सुट्टी आहे का हा महत्त्वाचा आणि गहन गंभीर प्रश्न आहे। कारण 3 दिवस सगळ्यांना सुट्टी आहे म्हटल्यावरती सगळे बच्चे घरातले समस्त पुरुष मंडळी हे जेव्हा घरात असतील तेव्हा मस्त नवीन नवीन फरमाईशी सुरू होतील। आणि अशा वेळेला महिला दिन हा खरंच साजरा होईल का? तर नेमेची येतो महिला दिन, त्याप्रमाणे नेमेची येतो पावसाळ्याप्रमाणे नेमेची येतो महिला दिन ही कन्सेप्ट। मुळात महिला दिन हा जो दिवस सुरू झालेला आहे 8 मार्च, तर हा का सुरू झाला? तर 1908 साली न्यूयॉर्कमध्ये सुमारे 15,000 महिलांनी मोर्चा काढला आणि सांगितलं की आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे, आम्हाला कामाचे तास कमी करून पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कामाचा मोबदला, योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। हे सांगण्यासाठी जेव्हा 15,000 महिला ह्या रस्त्यावर उतरल्या तेव्हा ह्या सगळ्या विचारांना मान्यता मिळायला सुरुवात झाली। त्यानंतर रशियामध्ये सुद्धा महिलांनी मोर्चा काढला, युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांनी मोर्चा काढला। बऱ्याच ठिकाणी पहिलं महायुद्ध जे सुरू झालेलं होतं तर त्याच्या विरोधामध्ये महिला रस्त्यावरती उतरल्या आणि महिलांनी मोर्चे काढले। तर तो 8 मार्च हा जो दिवस आहे हा जुळून आला आणि 8 मार्च 1975 साली युनोने असं जाहीर केलं की हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जावा। दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन जो असतो 8 मार्च, तर ह्याची एक कन्सेप्ट असते। तर ह्यावेळेस कन्सेप्ट आहे, या वर्षीची थीम आहे इन्व्हेस्ट इन वुमन ॲक्सेलरेट प्रोग्रेस। तर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळावे याच्यासाठी हा महिला दिन सुरू झाला आणि आजही महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त तास काम करतात। घरातलं काम तर त्या करतातच, बाहेरही त्या काम करतात आणि अशा वेळेला त्यांची तारेवरची कसरत ही चाललेली असते। मी मागे एकदा तुम्हाला ग्लास सिलिंग ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितलेली होती। ग्लास सिलिंग म्हणजे जेव्हा महिलांना असं वाटतं की त्यांचं स्काय इज द लिमिट, म्हणजे आकाश हे अतिशय उंच असं आहे आणि ते तोडण्यासाठी जे काही वरच्या स्तरावरती पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जे बसलेले असतात हेड आणि ते महिलांची प्रगती होऊ देत नाही, तर अशी ती कन्सेप्ट आहे। तर ह्या वर्षीची जी कन्सेप्ट आहे ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट इन वुमन आणि प्रोग्रेस, ॲक्सेलरेट प्रोग्रेस। तर त्याचा अर्थ असा आहे की महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणासाठी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करावं, महिलांचं आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व्हावं। कारण आर्थिक स्वातंत्र्य जेव्हा महिलांना मिळतं तेव्हा त्यांना निर्णय स्वातंत्र्य येतं, कारण ज्या कमवतात तर त्यांना एक प्रकारे एक स्वातंत्र्य मिळतं आणि मग ते निर्णय घेऊ शकतात, आर्थिक निर्णय घेऊ शकतात। तर अशा वेळेला महिलांनी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावं। पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून तर महिला सगळीकडे काम करतातच आहेत, अगदी पायलटपासून तर कॅप्टनपासून मिलिटरीमध्ये सुद्धा बऱ्याच जागा अशा महिलांसाठी आहेत। आणि आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू ह्या सुद्धा महिला आहेत। तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला या दिमाखदारपणे त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीयपणे बजावता आहेत। तर या महिलांच्या सन्मानार्थ म्हणून हा 8 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो। वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात, पूर्ण 8-10 दिवस हे महिला दिनाचे कार्यक्रम चाललेले असतात आणि खरंच खूप छान वाटतं की महिलांच्या बद्दलचं असं कौतुक होतं आहे। पण घरामध्ये मुलगी जन्माला येण्यापासून तर आई, आजी, सासू, नणंद, जावा, मावशा या सगळ्यांच्यापर्यंत, सून या सगळ्यांच्यापर्यंत हे सेलिब्रेशन झालं पाहिजे। या सगळ्यांना सन्मानाने आणि अतिशय आदराने
मानाने असं वागवलं गेलं पाहिजे, तरच तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. तर ही जी कन्सेप्ट आहे ना, ही मुळातच विदेशी अशी कन्सेप्ट आहे, पण आपल्याकडे पूर्वीपासून महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे वागवलं जात होतं. महिलांना देवी मानलं जातं आपल्याकडे, आणि महिला या सगळ्या क्षेत्रामध्ये, जसं पुरुष शेतामध्ये काम करायचे तर बायका सुद्धा काम करायच्या. गार्गी मैत्रीपासून तर आपल्याकडे मोठमोठ्या विदुषी अशा होऊन गेलेल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रामध्ये पूर्वीपासून आपल्याकडे सुद्धा महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार महिलांना अजिबात नव्हता, आणि म्हणून महिलांना मोर्चे काढावे लागले. पण आपल्याकडे मात्र महिलांना पूर्वीपासूनच बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. जेव्हा आपल्याकडे आक्रमण झाले तर त्यानंतर ते स्वातंत्र्य हे थोडेसे महिलांचे कमी करण्यात आले होते, कारण सगळ्यात पहिल्यांदा या आक्रमणामध्ये बळी जायच्या त्या महिला आणि लहान मुलं. आणि अशा वेळेला कोणालाही असं वाटतं की आपल्या घरातल्या मुलीबाळी या सेफ असाव्या, आणि म्हणून मग त्या गोष्टी ह्या केल्या गेल्या. आणि म्हणून तो 7च्या आत घरात जो नियम घरामध्ये आजी आणि आया सांगतात ना, तर त्याच्या मागचं कारण हे आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की असं आपल्याकडे सगळे बंधनं होते, हे होते, तर त्याच्यामागे काही ना काही कारणं होते. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल तर सगळे वरचे जे राज्य आहेत, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार वगैरे, यांच्याकडे डोक्यावरती पदर घेऊन राहण्याची अशी पद्धत आहे, कारण पर्दा पद्धत आहे. तर तुम्ही जसे जसे खाली जातात, म्हणजे महाराष्ट्रापासून खाली, तर इथे डोक्यावरती असा पदर घेतला जात नाही, कारण हे जे आक्रमण होत होते तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बळी हा लहान मुलं आणि महिला आणि मुलींचा जात होता, आणि म्हणून मग लहान वयात लग्न होत होते. याच्यामागे वेगवेगळे कारणं असायचे. आणि साऊथमध्ये हे इंग्रजांचे किंवा मुस्लिम आक्रमणं हे कमी झाले त्या मानाने, आणि म्हणून तिकडे बऱ्यापैकी महिला ह्या स्वतंत्र होत्या आणि आहेत. आजही तुम्ही बघता आहात की तिकडच्या महिला ह्या बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. त्याच्या मागचं कारण हे आहे. तर आजचा जो हा सगळा माझा सांगण्याचा उद्देश आहे ना, की महिला म्हणजे मुलगी शिकली आणि प्रगती झाली, पण तरीही आपल्याकडे बऱ्यापैकी महिलांना, मुलींना हे चांगलं वागवलं जात नाही. जेव्हा संध्याकाळच्या वगैरे रात्रपाळीच्या वेळेला महिला जेव्हा बाहेर पडतात, बऱ्याच वेळेला महिला जेव्हा ह्या कारणांसाठी, हे जे कॉल सेंटर्स असतात वगैरे जे असतात, तर ह्याच्यासाठी बाहेर पडतात कामासाठी, तेव्हा त्यांच्यावरती अत्याचार होत असतात. कामाच्या जागी ह्या सेफ नसतात. त्या सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्किंग प्लेस ही एक महत्त्वाची अशी एक वाईट गोष्ट आहे. त्याच्यासाठी बऱ्यापैकी कडेकोड असे नियम आहेत, आणि प्रत्येक ऑफिसेसमध्ये हे विशाखा कमिटी नेमलेले आहेत, आणि अशा वेळेला महिलांना त्याच्यामध्ये तक्रार करता येते. पण त्याचा खरंच किती जणी फायदा करून घेतात. महिला त्यांच्या हक्कांविषयी जागरूक झालेल्या आहेत, पण ह्याचा अर्थ महिलांनी असा घेतलेला आहे की त्या फक्त पुरुषांच्या विरुद्ध आहेत. तर असं नाही आहे. स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाचे 2 चाकं आहेत. त्यामुळे जेव्हा महिला स्वातंत्र्याच्या बद्दल गोष्टी केल्या जातात, तेव्हा पुरुषांच्याकडे अन्यायाने किंवा ते अन्याय करणारे आहेत व्हिलन म्हणून बघितलं जातं. हे पण बरोबर नाहीये. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपले नवरे असतात, भाऊ असतात, मुलं असतात, ह्यांच्याकडे सुद्धा आपण चांगल्या ह्याने बघितलं पाहिजे. कारण हा एक समसमान, हाच ह्या वर्षीची ही थीम आहे की महिला आणि पुरुष यांना एक समसमान हक्क मिळाला पाहिजे. जसं पुरुषांना कामामध्ये मोबदला मिळतो, तसाच बऱ्याच वेळेला असं होतं की महिलांना कामाचे तास हे पुरुषांच्या सारखेच असतात, पण मोबदला मात्र कमी मिळतो. आणि तो एक महत्त्वाचा समान हक्क ह्याच्यामध्ये एक त्यांचा मोर्चाचा एक उद्देश होता. त्यामुळे पुरुषांना रोजंदारीवरती 400 रुपये मिळत असतील, तर महिलांना मात्र 200 रुपये मिळतात. तर असा एक हक्काची जाणीव महिलांना झाली, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली. तर जेव्हा आज इंटरनेट पुढे गेलेलं आहे, तेव्हा मुली ह्या ज्या सगळ्या रील वगैरे करतात, तर मला या विषयावरती सुद्धा बोलायचं आहे. तेव्हा मुलींनी ही स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्या येतात ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्हाला आपल्याला सगळ्यांना आपण वुमनहूड हे असं सेलिब्रेट करतो आहोत, तेव्हा या स्वातंत्र्याबरोबर आपली जबाबदारी आहे की आपण जास्तीत जास्त सजगपणे वागलं पाहिजे, शिक्षणाचा योग्य तो उपयोग करून घेतला पाहिजे, आणि आपल्या हक्कांच्या बाबतीत आपण जेव्हा जाणीव झालेली
आहे, जागरूक झालेलो आहोत, तर तेव्हा आपण ते चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. त्याचा दुसऱ्याच्या हक्कांवरती गदा येणार नाही, दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही याचा महिलांनी विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मुली जे ऑनलाईन असतात तर त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याच मुलींना अनुभव आलेला असं एक नेहमीची गोष्ट आहे ते म्हणजे ह्या सगळ्या ज्या सोशल नेटवर्किंग साईट असतात तर पहिल्यांदा कोणालाही तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ती लगेचच फ्रेंड रिक्वेस्ट येऊन आणि तुमच्या इनबॉक्समध्ये येते आणि मग आपुलकीचे प्रश्न सुरू होतात, जेवण झालं का वगैरे वगैरे. तर हे महिलांसाठी खूपच त्रासदायक असतं. किंवा ही ऑनलाईन दिसते आहे ह्याचा अर्थ रात्री ती ऑनलाईन दिसते याचा अर्थ ती अवेलेबल आहे असा पण घेतला जातो. त्यामुळे सगळ्यांनीच जेव्हा मैत्री ह्या ज्या आभासी जगातली ही मैत्री असते ना ही कितपत खरी असते असं मला वाटतं. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघितलेलं नसतं आणि मग अशा वेळेला लोक मागे लागतात. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत पुरुष हे नेहमीच ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला सांगायचं आहे की तुम्ही अशा मैत्री करताना या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना हे मात्र लक्षात घ्या की समोरचा पुरुष कसा आहे काय आहे. तर ह्याच्याकडे एकदा जागरूकपणे बघा. कारण आता सध्या सायबर क्राईम्स हे खूप वाढलेले आहेत. कारण सोशल नेटवर्किंग साईटवरती महिला जे टाकतात तर बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की तुमचे डीपीवरती फोटो लावा, हे करा ते करा. तर माझ्या पाहण्यामध्ये असं आहे की हे जे डीपीवरती वगैरे तुम्ही फोटो लावतात ना तर त्याचा उपयोग किंवा त्याचा दुरुपयोग लोक कसा करून घेतील ते तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे या सगळ्या बाबतीत महिलांनी जागरूक राहिलं पाहिजे. कारण आता आपण वेगळ्या जगामध्ये वावरतो आहोत. आता पूर्वीपासूनच तसाही माणसांवरती विश्वास ठेवण्यासारखे माणसं नव्हते. तर आजच्या काळामध्ये तर हे अतिशय पुढे गेलेलं प्रकरण आहे. त्यामुळे महिलांनी या बाबतीत खूप जागरूक झालं पाहिजे. कुठलेही आर्थिक व्यवहार करताना जागरूक झालं पाहिजे. किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की मी खूप अडचणीमध्ये आहे, मला पैसे पाठवा आणि अशा पद्धतीने तुमचं अकाउंट हॅक होतं किंवा तुमच्या अकाउंटमधनं पैसे परस्पर उडवले जातात. महिलांना खरेदीचा मोह असतो. अशा वेळेला कुठल्या तरी याच्यावरती छोटी मोठी हे तुम्हाला फ्री मिळेल असं सांगितलं जातं किंवा ह्या लिंकवरती क्लिक करा असं सांगितलं जातं. ह्या सगळ्या लिंक या फसव्या असतात हे महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही लिंक कोणालाही पाठवू नका. ॲमेझॉनवरती तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत किंवा याच्यावरती तुम्हाला ते गिफ्ट मिळणार आहेत. कोणीही तुम्हाला फुकट काहीही द्यायला बसलेलं नाही हे लक्षात घ्या. कधीही जगामध्ये काहीही फुकट मिळत नाही आणि जर ते फुकट मिळत असेल तर ते नक्कीच वापरण्यायोग्य नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या बाबतीत सगळ्या महिलांनी जागरूक राहिलं पाहिजे. पैशांचे व्यवहार आता सगळ्यांच्याकडे फोनपे आहे, गुगल पे आहे, त्यामुळे किंवा भीम ॲप आहे. त्यामुळे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलमध्ये आता हे सगळे ॲप असतात. त्यामुळे पैशांचे व्यवहार करताना सगळ्या महिलांनी नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. बायकांनी जागरूक राहिलं पाहिजे. कारण आपण कोणाला काय पैसे देतो आहोत ह्याच्यावरती आपला कंट्रोल असला पाहिजे. या भूलथापांना कोणीही बळी नाही पडलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. आजच्या काळातला विचार आहे. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तुम्हाला सगळ्यांना फसवले न जावो म्हणून. तुम्हाला कोणीतरी सांगतं, फोन करून सांगतं की तुम्हाला असं आम्ही AC वगैरे हे करतो आहोत, असा तुम्हाला कॉल येतो की तुम्हाला ॲमेझॉनवरनं AC मिळणार आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करा आणि मग तो कॉल असतो कुठून तरी लंडन वगैरे अशा ठिकाणातून. असे फेक कॉल येतात. त्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश आहे की सगळ्यांनी हे लक्षात घ्या की कोणीही कोणालाही काहीही फुकट देत नाही. असे बरेच स्कॅम जगामध्ये चालतात. तर महिलांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. आर्थिक व्यवहार करताना जरा सांभाळून करावे. कारण सायबर क्राईम्स हे अतिशय वाढता आहेत. पुरुष जे आहेत ते संधीचा फायदा घेत आहेत. पहिल्यांदा इनबॉक्समध्ये येऊन जेवण झालं का विचारतील. मग महिला तशाच मुळातच इमोशनल असतात. मग हळूहळू त्या मोकळ्या होतात आणि मग मनातल्या गोष्टी सांगायला लागतात. मग पुरुष कुठेतरी भेटायला ये म्हणून बोलवतात. मग अशा पद्धतीने ते संबंध सुरू होतात आणि हे अतिशय वाईट असतं की घरातल्यांना ह्याचा पत्ता नसतो. मुलीबाळी ह्या सगळ्या गोष्टींना अशा भूलथापांना बळी पडतात. तर पडू नये असं मला कळकळीने वाटतं. म्हणून मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. कारण पूर्वीचा महिला दिन जो होता आणि आजचा जो महिला दिन आहे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आजचा महिला दिन म्हणजे ह्या वर्षीचा जो महिला दिन आहे तर ह्याच्यामध्ये महाशिवरात्र एकत्र आलेली आहे. आणि अशा वेळेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महादेवाच्या त्या
भक्त होत्या आणि त्यांनी खूप ठिकाणी असे महादेवाचे मंदिरं उभारलेले आहेत. काशी विश्वनाथाचं त्यांनी हे केलेलं होतं, जीर्णोद्धार केलेला होता. तर अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला आज वंदन करते, कारण त्या महिला म्हणून आणि एक चांगली राज्यकर्ती म्हणून. कारण माझा जन्म आहे चांदवडचा आणि चांदवडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल आहे आणि त्याच्या जवळच आमचं घर होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दलची भावना अतिशय पवित्र आहे. मी त्यांना आदरस्थानी असं मानते. तर हा एक मोठा योगायोग आहे की महाशिवरात्रीच्या दिवशीच 8 मार्च महिला दिन येतो आहे, म्हणून त्यांच्या स्मृतीला आज वंदन करते आहे. आपल्याकडे राणी लक्ष्मीबाई पासून तर अशा बऱ्याच जणी ह्या योद्ध्या होऊन गेलेल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा अतिशय सुंदर असा राजकारभार केलेला होता. तर अशा सगळ्या ह्यांना महिला दिनाच्या निमित्ताने वंदन करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मी वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या गोष्टी खरंच महिलांनी लक्षात ठेवा, कारण हा महिला दिन जो आहे ना, तर तो दिन हा दिन या अर्थाने म्हणजे गरीब या अर्थाने होऊ नये असं मला वाटतं. आर्थिक साक्षरता ही महिलांमध्ये आली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. जर तुम्ही व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना बिग थँक्यू, आणि केलं नसेल तर करा कारण ते फुकट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजची मी नेसलेली साडी आहे ही कांथा स्टिच साडी आहे. ही मला खूप आवडते आणि छान अशी मस्त साडी आहे. पण थोडक्यात दाखवून देते पटकन झटपट. अशी बेज कलरची खादी सिल्क प्रकारातली साडी आहे आणि त्याचा असा हा छान मस्त भरलेला असा पदर आहे. हॅपी विमेन्स डे सगळ्यांना.